महाराष्ट्रात एक असं ठिकाण आहे जिथे इंद्रदेवाने तपश्चर्या केली होती असं सांगितलं जातं आणि त्याच घाटावर पेशवेकालीन गणपती गोदावरीच्या काठी बसलेले आहे. नेमकं कुठे आहे हे ठिकाण, चला पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं इस रोशन ब्लॉग्स मध्ये. मी आहे चंद्रपूरचा रोशन आणि आज आपण आलो आहोत पैठणच्या प्राचीन नागघाटावर. गोदावरीच्या पवित्र तीरावर बसलेलं नागघाट म्हणजे जुनं पैठण मानलं जातं. इथे मंदिराकडे जात असताना बाहेरूनच इंद्रेश्वर शिवालयाचं मुखदर्शन होतं, पण जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा अगदी आतमधल्या खोलीतून पुढे जाऊन गर्भगृहात प्रवेश करावा लागतो आणि तिथे दर्शन होतं स्वयंभू इंद्रेश्वर शिवलिंगाचं. या शिवलिंगाच्या बाजूला 12 ज्योतिर्लिंगाची छोटी छोटी शिवलिंग देखील स्थापित केलेली आहे. म्हणून असं मानलं जातं की इथे दर्शन घेतलं की जणू 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य भेटतं. शिवालय म्हणून म्हटलेले इंद्रेश्वर शिवालय. इंद्रेश्वरांनी तपश्चर्या केली इंद्रराजाने स्वर्गाधिपती, त्याच्यामुळं त्यांना महादेव प्रसन्न झाला इंद्रेश्वरला, तेव्हा हे नाव पडले गेलेले. म्हणजे पैठण मधलं हे एकमेव मंदिर आहे असं म्हणता येतं का? हे महाराष्ट्रात दोनच, एक आणि एक त्र्यंबकेश्वर. स्थानिक पुजाऱ्यांनी सांगितलेल्या लोककथेनुसार इंद्रदेवाने गोदावरीच्या या तीरावर तपश्चर्या केली होती आणि त्यामुळेच हे स्वयंभू शिवलिंग प्रगट झालं असं सांगितलं जातं. आणि नागघाटावर आल्यानंतर अजून एक खास गोष्ट दिसते, ती म्हणजे गोदावरीच्या काठी विराजमान असलेल्या पेशवेकालीन गणपती. इतिहास, श्रद्धा आणि अध्यात्म यांचं सुंदर संगम इथे पाहायला भेटतं. म्हणूनच पुढच्या वेळी पैठणला आलात तर नागघाट, इंद्रेश्वर शिवालय आणि पेशवेकालीन गणपतीचं दर्शन नक्की घ्या. आणि जर तुम्ही याआधी इथे आला असाल तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. अशाच अनोख्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक सफरीसाठी मला फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन ठिकाणाच्या माहिती सोबत, ते म्हणजे रोशन सोबत. तोपर्यंत बाय.